नमस्कार श्रोते हो. मी निलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. या भागात आपण ऐकणार आहोत संस्कृतीचे वन. अरण्यात नाना प्रकारचे वृक्ष असतात. सर्वांचे गुणधर्म सारखे नसतात, पण ते स्वधर्मानुसार वाढत असतात. ऊन, वारा, पाऊस, सूर्यप्रकाश, भूमी, हवामान या सर्वांचा प्रभाव त्यांच्या वाढीवर होतो. त्याच वेळी या वृक्षराजींचे अस्तित्व सभोवतालच्या पर्यावरणावर काहीतरी परिणाम घडवून आणते. या वृक्ष समुदायातील काही झाडे फळे देणारी, काही सावली देणारी, तर काही दधीचीच्या अस्थीप्रमाणे आपल्या संहारातून सृजन घडविणारी असतात. मानवी संस्कृतीचे वन असेच आहे. त्यात नाना प्रकारचे विचारवृक्ष आहेत. अनेक श्रद्धा, समजुती, भावना, चालीरीती यांची दाटी झाली आहे. विचारांची बीजे दूरवर प्रसृत करणारे वाहते वारे आहेत. गगनाला भिडलेले वृक्ष उन्मळून टाकणारे उल्कापात आहेत, वडवानल आहेत. संस्कृतीच्या विभिन्न क्षेत्रांना पूर्व, पश्चिम, आंग्ल, वैदिक अशी काही नावे दिली गेली आहेत. जीवयोनीतून उत्क्रांत झालेला मानव जगभर बऱ्याच बाबतीत सारखा होता, पण बदलत्या परिस्थितीत त्याच्या प्रतिक्रिया बदलत गेल्या. या प्रतिक्रियांचे घाट तयार झाले. आकृतिबंध अस्तित्वात आले. त्यांनी चालीरीती, नीती, धर्म हे रूप धारण केले. पूर्व पश्चिम असे परगणे अस्तित्वात आले. सचेतन जग हे अचेतनाहून भिन्न आणि श्रेष्ठ आहे. सचेतन जगतातही वनस्पतींपेक्षा प्राणी अधिक विकसित आहे. प्राण्यातही मानव हा अधिक प्रगल्भ आहे. मानवाच्या अंगी अनेक क्षमता आहेत. विचार, विकार आणि संकल्प यांनी संपन्न असे जीवन त्याच्या वाट्यास आले आहे. त्याच्या जीवनात कधी विचार आणि संकल्प यांची युती घडते, तर कधी विकार आणि संकल्प यांची हातमिळवणी होते. माणसांनी केवळ विचारांनी पावले टाकली असती तर जगाचे नंदनवन झाले असते, पण तसे घडले नाही. विकार हाही विचारा इतकाच स्वाभाविक असल्यामुळे त्यालाही संकल्प शक्तीशी सख्य साधता आले. त्यामुळे कधी विचार बळावले तर कधी विकार वाढीस लागले. जात, पक्ष, वर्णानिभान या गोष्टींची आवश्यकता तशी विवाद्य होती. हे लोकमूढतेचे प्रकार होते, पण या क्षणापर्यंत त्यांनी माणसांची पाठ सोडली नाही. देशाचे स्वातंत्र्य, समाजाचा उत्कर्ष, भूतमात्राचे हित, विचारशक्तीचे संगोपन, सद्भावनांचे संवर्धन या मूल्यांचे रक्षण आणि अभिवृद्धी सहज शक्य होती आणि आहे. पण आक्रमक राष्ट्रवाद हा मानवद्रोही अभिनिवेश विश्वव्यापी होऊ पाहत आहे. वाचन, मनन, चिंतन, संवाद, संभाषण, आत्मपरीक्षण या जीवनधारांचे प्रवर्तन मंदावले आहे. 21वे शतक या कल्पनेने माणसे वेडी झाली आहेत. ज्ञानाचा स्फोट, सर्वत्र संगणकीकरण, फोनवरच घडणारे दूरदर्शन अशा कल्पनांची आतषबाजी माणसांना आकर्षित करते आहे. संस्कृतीच्या वनात कल्पनांच्या घर्षणातून नवे वणवे निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. विचारांच्या प्रतिमांचे दहन घडते आहे व चौकातले पुतळेही चळवळीची केंद्रे होत आहेत. दगडविटांची मांडपूस करणारी माणसे जडतेच्या विटंबनेने अस्वस्थ होत आहेत, मात्र सजीवतेचे आक्रंदन कानी पडूनही ती जागची हालत नाहीत. विविधता ही वस्तुस्थिती आहे, भिन्नत्व हे सत्य आहे, पण भेदभाव हा भ्रम आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असे काही संतांनी निक्षून सांगितले. बहुजन हिताय बहुजन सुखाय भगवान बुद्धांनी धर्मचक्र प्रवर्तन केले. तरी हटवाद, आडमुठेपणा, झुंडशाही यांना वारंवार भरती येतेच आहे. संस्कृतीच्या वनातील विषवृक्ष वेचून त्यांचे निर्मूलन केले पाहिजे. असलेले अशोक वृक्ष व आम्र वृक्ष शोधून जपले पाहिजेत. जीवन सफल आणि सुफल करणाऱ्या पाना फुलांनी जीवन देवतेची पूजा घडली पाहिजे. या वनात पुन्हा श्रीकृष्णाच्या गायी दिसाव्यात, ऋषींचे आश्रम आढळावेत, संस्कृत पाठशाळा उभ्या राहाव्यात, न्यूटन, गॅलिलिओ यांच्या संशोधन शाळाही असाव्यात. रसेल, गांधी, विनोबा यांचे विचार यज्ञ व्हावेत. नवे शतक याच वनराईत आपले वसंत वैभव घेऊन अवतरावे. धन्यवाद.